नमस्कार शेतकरी बांधवांनो, हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत। शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा मानला जातो आणि आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। आणि या भारतामध्ये आपले शेतकरी बांधव नेहमीच वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात आणि शेतीची एक वेगळी क्रांती आमच्या शेतकरी बांधवांनी करून दाखवलेली आहे। याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपण बघणार आहोत। बार्शी तालुक्यातील उंडेगाव या ठिकाणी अतुल सलगर या युवा शेतकऱ्याने एक वेगळं आगळं उत्पादन या ठिकाणी तयार केलेलं आहे। वेगळं आगळं म्हणजे यासाठी म्हणतोय की सोलापूर जिल्हा हा खऱ्या अर्थानं ज्वारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी सोलापूरची शाळू म्हणजे शाळूला ज्वारी म्हणतात, तर ती ज्वारी जगप्रसिद्ध आहे। अतिशय स्वादिष्ट, चविष्ट आणि सकस अशी मानली जाते। आणि या ज्वारीच्या जिल्ह्यामध्ये बाजरीचं उत्पादन घेणारा हा पहिला शेतकरी आहे। पहिला का म्हणतोय तर अतिशय वेगळ्या पद्धतीने उत्पादन आणि विक्रमी उत्पादन या शेतकऱ्याने घेतलेलं आहे। तर नेमके ह्याचं वेगळेपण आहे काय आहे ते नेमकं आपण जाणून घेऊया। या ठिकाणी बघतोय ही जी बाजरी आहे ही नेमकी आता फुलवाऱ्यात आलेली आहे। ह्याची ही दुसरी स्टेज आहे। ज्यावेळेस बाजरी बाहेर पडते त्या ताटातून, त्यानंतर ती फुलवाऱ्यात येते, त्यानंतर ती हुरड्यामध्ये येते आणि त्यानंतर काढणीस येते। तरी बाहेर पडल्यानंतरची दुसरी स्टेज आहे। या ठिकाणी आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो, हे बाजरीचं कणीस एवढ्या मोठ्या साईजचं कणीस आहे। जवळपास एका कणसाची लांबी 3 ते 3.5 फूट आहे। आणि ही एवढ्यावरती थांबणार नाही। तर मी आमच्या शेतकरी बांधवांशी चर्चा केली, त्यांनी मला सांगितलं की जवळपास 5 फुटापर्यंत हे कणीस जातं आणि त्यामुळं ह्याचं जे उत्पादन आहे ते एकरी जवळपास 40 क्विंटलचं उत्पादन या बाजरीचं मिळतंय। या ठिकाणी आपण बघता ही अगदी भारदस्त अशी बघा हे कणीस केवढं आहे, अतिशय हे मोठं बाजरीचं कणीस आहे। आणि असं विक्रमी उत्पादन आपल्याला या ठिकाणी प्रथमच बघायला मिळतंय। हा जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे, म्हणजे जवळपास 80 क्विंटल उत्पादन या माध्यमातून मिळणार आहे। तर येणाऱ्या काळामध्ये असे नवनवीन प्रयोग आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर हे उत्पादन कशा पद्धतीने घेतलं, काय घेतलं हे आपण जाणून घेऊया आपले शेतकरी अतुल सलगर यांच्याकडून। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं। सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार मानलं जातं। ज्वारी म्हणजेच शाळू आणि ही बार्शीची शाळू जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अतिशय स्वादिष्ट, चविष्ट आणि आहारामध्ये सकस असणारा पदार्थ ज्वारीचा खाद्यपदार्थ म्हणजे ही बार्शीची शाळू आहे। परंतु या शाळूच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळा विक्रम आपल्या शेतकरी बांधवांनी केला आहे। आपल्या या ठिकाणी आपल्यासमोर आहेत युवा शेतकरी अतुल सलगर। खरं तर या ज्वारीच्या जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं पीक हे बाजरीचं पीक आपल्याला समोर दिसतंय। तर हे बाजरीचं विक्रमी पीक त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे। तर हे जे पीक आहे तर ते कशा पद्धतीने तयार केलं, त्याचं बियाणं कुठून आणलं आणि त्याचा एकरी उतार किती आहे ते आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया शेतकरी अतुल सलगर यांच्याकडून। सर नमस्कार। नमस्कार, मी अतुल सलगर। सर आपलं नाव काय आणि आपलं गाव कोणतं? मी अतुल सलगर, मुक्काम उंडेगाव, पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आपण ज्वारीचं उत्पादन काढता, परंतु ही बाजरीची संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली? असंच युट्यूबला मोबाईल बघत बसल्यावर मला युट्यूबला बातमी आली तुर्की देशातली की 5-5 फुटाची कणस आहे तिथे म्हणून। मला असं वाटलं की बाबा तुर्की देशात येते म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात काही येऊ शकत नाही, येऊ शकत नाही म्हणून केलेला प्रयोग आहे। बरं तिथून मी 3 किलो म्हणजे हे बियाणं तुम्ही तुर्की देशातून आणलेलं आहे? तुर्की देशातून आणलेलं आहे। 3 किलो बियाणं आणलं आपण, जवळजवळ 1500 रुपये किलोनी। म्हणजे एका किलोला 1500 रुपये प्रमाणे 3 किलो बियाणं तुम्ही आणलं आणि याची लागवड केली। तर ही लागवड कशा पद्धतीने केली आपण? याची लागवड आपण 2.5 फुटाची ट्रॅक्टरच्या बारक्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने 2.5 फुटाची सरी टाकली आणि सरी टाकून त्यात टोकन पद्धतीने आपली अशी लागण केली, मागून स्प्रिंकलर हाताळला। बरं, साधारण हे किती महिन्याचं पीक आहे? 3.5 ते 3.5 महिन्याचं पीक आहे। आता ही जी बाजरी आपल्याला दिसते ह्याची लागवड करून किती दिवस झालेली आहे? लागवड आपण 10 जानेवारीला लागवड केलेली आहे। बहुतेक आता ही सव्वा महिन्यात निघून जाईल, म्हणजे 2-2.25 महिने आता लागवड करून झालेली आहे। आणि हे जे तुमच्या हातात कणीस आहे तर हे साधारण किती फूट लांबीचं आहे? ही 4 फुटाचं कणीस आहे आता सध्या। आणि आता तर बाजरी 10-20% तर निसवलेली आहे आणि 80% निसवणं बाकी आहे ना। बरं, त्यामुळे 5-5.5 फुटापर्यंत कणसाची हाईट होईल अशी आशा आहे मला। म्हणजे एका कणसाची लांबी ही 5-5.5 फुटापर्यंत जातेच। मग हे उत्पादन घेण्यासाठी एवढी उच्च दर्जाची बाजरी आपण पिकवत आहात, त्यासाठी काही वेगळी यंत्रणा, वेगळी खत, औषधं? काही सुद्धा वेगळी यंत्रणा नाही, काही नाही। फक्त बाजरीला खताची मात्रा जर तुम्ही वाढवली तर चांगलीच गोष्ट आहे। बरं,
ह्याच्यामध्ये रासायनिक खताचा जास्त इफेक्ट होतो का आपल्या सेंद्रिय खताचा? दोन्ही खताचा वापर केला तर चांगला. एकरी 40 क्विंटल बाजरी व्हायलाच पाहिजे. एकरी 40 क्विंटल होणारच. ह्या बाजरीच्या उत्पादनासाठी हा. तुम्हाला साधारण एकरी खर्च किती येतो? खर्च मला किती बघा की बियाणाचं 4,500 आणि 500 रुपये 600 रुपये माझं ते ह्याचं कुरिअरचं त्याला लागणारा चार्ज, हा. म्हणजे 5,100 रुपये खर्च आला मला बियाण्यासाठी. बरं. हे आपला 2 एकराचा प्लॉट आहे. बर आणि बाकीचं मग मशागतीसाठी वगैरे एकूण साधारण खर्च किती मशागतीसाठी आला? आपण ह्यात 2,4-Dचा वापर करू नका म्हणते ती, तरी बी तत्वावर आपण 2,4-Dचा वापर केला. कारण की माणसाच्या सहाय्यानं तण काढणं शक्य नाही आताच्या चालू घडीला. कारण मजुरी जास्त आहे. बरोबर आहे. परवडत नाही ते. हा, परवडत नाही. न परवडणारा विषय आहे ते असल्यामुळं त्याला 2,4-D फवारले. बर 2,4-D फवारल्यावर एक थोडा कोपरा फवारला बाया खुरपीला बायांकडनं, पण ती परवडण्याच्या हिशोबाच्या बाहेर वाटायला लागलं. बर त्यामुळे काय केलं, बायला तिलपणी घालून डायरेक्ट रेझर घालून माती लावली. बर आणि यासाठी जो खताचा वापर केलाय हा. तर ती कोणती खत आणि किती प्रमाणामध्ये वापरली? काय युरिया 2 एकराला 2 पोती युरिया झाला आणि एक 3-4 पोती 1840 टाकलं. बर आणि कुठल्या स्थितीमध्ये म्हणजे पेरणी केल्यानंतर कुठल्या स्टेजला तुम्ही ती खताची वापरणी केली? सुरुवातीला पहिल्या महिन्यातच युरिया वापरला 2 पोती, आणि परत एक 1840 3 पोती आणि 2 पोती युरिया. बर गेल्या आठवड्यात माती लावायच्या टायमाला अगोदर टाकला. त्याच्यानंतर इतरत्र कुठलाही खर्च नाही? नाही, इतर ह्याच्यावर काही रोगराई वगैरे काही फवारणी सुद्धा नाही. रोग मला तर काय फवारायची बारी आली नाही अद्यापर्यंत कुठलीही फवारणी आपण केलेली नाही. हे जे खनिज तुम्ही दाखवताय हा. तर जवळपास आता हे बघू शकता शेतकरी बांधवांनो आपण, हे बघा हे कणीस आहे, मी खाली टेकवलेलं आहे पायाजवळ, आणि जवळजवळ हे बघा माझ्या चेहऱ्यापर्यंत या कणसाची लांबी दिसते, उंची दिसते. म्हणजे एवढ्या उंचीचं कणीस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आतापर्यंत शेतकरी बांधवांनो अनेक ठिकाणी शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले, परंतु बाजरीचं कणीस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण कधीही बघितलेलं नाहीये. अतिशय उच्च दर्जाची हे वाण आहे. तर शेतकरी बांधवांना मी सांगेल की आपण जे अतुल सलगर आहेत यांच्याशी संपर्क करून या ठिकाणी जे नवीन नवीन प्रयोग करत आहेत तर त्यांचा सल्ला घेऊन आपण सुद्धा अशा प्रकारचं उत्पादन घ्यायला काही हरकत नाही. एकरी साधारण याचं उत्पादन किती निघतं? एकरी 40 क्विंटल निघालाच पाहिजे. निघतंय जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर निघणार आहे. एकरी 40 क्विंटल निघतंय. साधारण एका क्विंटलचा दर काय आहे? 3,000-3,200. 3,000. आपण एक सरासरी 3,000 जरी पकडला तरी एकरी 40 क्विंटल जरी म्हणलं हा. तरी जवळपास 1.25 लाखाच्या आसपास उत्पादन जातं. लाख रुपये तर कुठे गेलं नाही. म्हणजे वरचा 20,000 रुपये जरी खर्च सोडला दिलं तर लाख रुपये एकरी 3-3.5 महिन्यात होत असल्यावर आणि काय हो बरोबर बरं, धोका काय याला? काहीच नाही, काहीच धोका नाही. कुठला रोग नाही, फवारणी नाही, काही फवारणी नाही, नाही, काय नाही. काही फक्त तणाचं थोडं व्यवस्थापन करणे, 2-3 पाणी 3-4. बर उन्हाळी असेल तर 3 ते 4 पाण्यात पीक निघून जाते, बर आणि पावसाळी असेल तर एखादं पाणी. आणि दोन्ही सीझनला चालणारा वाण आहे, खरीप आणि रब्बी. दोन्ही सीझन मध्ये हे पीक येतं. हा, काही अडचण काही नाही अडचण आणि पाण्याची तशी जास्त गरज पडत नाही. नाही. बरोबर आहे. आणि आज जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार आहे अगदी त्या आकारामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकारामध्ये, तलवारीच्या आकारामध्ये हे आपल्याला बाजरीचं कणीस बघायला मिळतंय. तेवढीच लांबलचक आणि तेवढीच रेखीव आखीव अशी कणसाची आकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तेवढीच पराक्रमाची बाजरी, तेवढीच पराक्रमाची बाजरी आहे. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी की तुम्ही जो हा अभ्यास केलेला आहे आणि हा जो नवीन प्रयोग केलेला आहे, मला वाटतं हा सोलापूर जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. एवढ्या उच्च दर्जाची बाजरी आपण पिकवत आहात. तर शेतकरी बांधव अनेक वेळेस निराश होतात की आम्हाला दुष्काळ पडला, आम्हाला उत्पादन मिळत नाही, खर्च निघत नाही. आणि शेतकरी बांधवांची मुलं आपण बघतोय की अनेक वेळेस शिकून पडलेली आहेत, परंतु शेती करायची लाज वाटते, नोकरीच्या मागे लागतात, 2,000 रुपयाची नोकरी पत्करतील परंतु स्वतःच्या मालकी शेती करणार नाही. तर त्या युवकांसाठी, आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं, मी जसा प्रयोग केला तसा बाकीच्या युवकांनी बी करून बघावा. काय राहणार ह्यात बी? आता 1 लाख रुपये एकरी राहिला, काही सुद्धा अडचण आहे असं मला वाटते. आता माझा बी प्रयोगच आहे, आता महिन्यात कळणारच आहे काय होतं ते. आता कणसं तर उघड जायचे, बरोबर आहे. त्यामुळे काय अडचण आहे. असा प्रयोग करायला जर कुणाला प्रयोग करायचा असेल तर माझी कॉन्टॅक्ट साधावा. आता अनेक जण शेतकरी एक वेगवेगळ्या नवीन शोधात आहेत की काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं आणि विक्रमी उत्पादन काढायचं, परंतु शेतकऱ्यांना तसा प्रॉपर ट्रॅक मिळत नाही, तसं मार्गदर्शन मिळत नाही. तर आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण सहकार्य कराल का? आणि जर हे बियाणं पाहिजे असेल तर त्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांनी नेमका कोणाशी आणि कसा संपर्क साधायचा? मी अतुल सलगर, माझा मोबाईल नंबर घ्या, 88 14 34 94. आपला पत्ता परत एकदा सांगा. मुक्काम पोस्ट उंडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 88 14 34 94. काम असलं तर उचलू शकणार नाही, जर नाही उचलला तर थोड्या वेळाने काम झाल्यानंतर मी परत करेन. नक्कीच शेतकरी बांधवांनो, एक बळीराजा, आपण मग भारतीय अर्थव्यवस्थेमधला बळीराजा हा एक महत्त्वाचा कणा आहे. आणि
शेतकऱ्याच्या जीवावरती, बळीराजाच्या जीवावरती संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जग आज आनंदामध्ये समाधानानं जगत आहे. आणि 4 घास सुखाचे खाऊन संध्याकाळची जी झोप मिळते ती फक्त माझ्या बळीराजामुळे मिळते. आणि या बळीराजाचं उन्हामधलं, पावसामधलं, थंडीमधलं अहोरात्र असणारं कष्ट या ठिकाणी या फळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. तर येणाऱ्या काळामध्ये असे आणखी नवीन प्रयोग आपल्याला अतुल सलगर यांच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याही शेतीमध्ये अशी वेगळी क्रांती करावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर, येणाऱ्या काळामध्ये आणखी नाविन्यपूर्ण काही प्रयोग करण्याचा आपला मानस आहे का? कंटिन्यू मी 5, 6, 7 वर्ष झालं मी प्रयोगच करतो. कुठल्याही पिकावर नवीन संशोधन करणं. संशोधन करायला काय आपण शास्त्रीय नव्हतं, पण सगळं संशोधन होतं हे शेतीतच होतं. बरोबर. त्यामुळे शेती ही संशोधन करणारं ठिकाण आहे. तिथे शोध लावावाच लागतो आणि लागतोच लावणाराचा. नक्कीच आपण ऐकलं आता की जर तेवढी इच्छाशक्ती असेल आणि शोध लावायची मनामध्ये तेवढी ध्येय असेल, मानसिकता असेल तर आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. हे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे उंडेगाव मधलं उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या माध्यमातून आमचे हजारो लाखो शेतकरी अगदी लाखो रुपयाचं, कोट्यवधी रुपयाचं उत्पादन घेतल्याशिवाय राहणार नाही. तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांसाठी तुमची साथ अशीच राहावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरामॅन अक्षय बारुंगळेसह धीरज शेळके, हिंदवी समाचार, बार्शी. पहिलीच पेर आहे का जी? का कापणी केलेली हे नाही आहे?